रामकृष्ण रिपब्लिक आपला व्लॉग बघताय ना, बघितलाच पाहिजे। आज आपल्या भटकळवाडीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आठवड्याचा बाजार भरलेला आहे। पाहूयात तिथे काय होते। बाजाराकडे नेण्याकरता मला साक्षात बैलगाडीच न्यायला आली। ही आमच्या नवनाथ आप्पांची बैलगाडीवर का झेंडूची कृपा आहे, झेंडूची। म्हटलं थांबा आता मला पण येऊ द्या। मोत्या पण आपल्या बैलगाडीमध्येच बसलेला होता। बैलगाडीमध्ये स्वार होऊन आम्ही आलो शाळेच्या ठिकाणी। ही आहे आमच्या भटकळवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। अतिशय सुंदररित्या आमची ही शाळा नेहमी भरत असते आणि या शाळेमध्ये आज आठवड्याचा बाजारचा कार्यक्रम शाळेच्या समितीने नेमवलेला आहे। शाळेचे अध्यक्ष गोट्यादादा काचळे यांनी आठवडे बाजारचा उद्घाटन समारंभ संपन्न केला। त्या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित होते। ग्रामपंचायत सदस्य सतीश भाऊ काकडे, तसेच पुणे जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष मंगेश अण्णा काकडे आणि भटकळवाडीतील सर्व ग्रामस्थ या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। आता सर्वांचा नावोल्लेख घेणं शक्य नाही, म्हटलं आता जाऊ द्या, आता सगळे आपलीच माणसं, सगळ्यांना डायरेक्ट व्हिडिओतूनच फेमस करू। नवनाथ आप्पांना म्हटलं काहीतरी खरेदी करा, म्हटले नको नको आता मला काहीच नको। म्हटलं घ्या काहीतरी, मुलांचा बाजार आहे। म्हटले थांब मग पैसेच घेऊन आलो। आणि हा आपल्या लहान मुलांचा आठवड्याचा बाजार सुरू झाला। या बाजाराच्या निमित्तानातून मुलांना व्यवहार ज्ञान कसं प्राप्त होईल याकडेच लक्ष देण्याकरिता, म्हणजेच भार देण्याकरिता हा बाजार आपल्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी भरवलेला होता। ऐकूयात। बाळांनो कसं आहे शेंगदाणे? 10 रुपये किती बरणी? असं सांग ना। काय काय हो तुमच्याकडे? कसं आहे? ओके। हो तुमच्या कसं आहे? काय वाले का? ह्या आमच्या भटकळबाईवर का, या भटकळबाई सुद्धा बाजारामध्ये खरेदी करत होत्या। यांचाही ह्या बाजार भरवण्यामध्ये मोठा हातभार होता। सर्व लहान मुलांनी भाजीपाला आणून या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेला होता। कोणी कडधान्य आणले होते, कोणी चॉकलेट आणले होते, कोणी कांदे आणले होते, कोणी बटाटे आणले होते, कोणी बॉबी आणले होते, कोणी मंचुरियन, तर कोणी वडापाव आणि चहा। हो तुमच्या काय काय? भाजी कितीला आहे तुमच्याकडे? 10 रुपयाला आहे का? एक का दोन? 10 रुपयाला एक का? मोठे बोल, आवाज नाही येत। कडधान्य आहे का? फशे येत्या काय? कसे आहे बटाटे? चांगले आहेत का? नक्की का? ज्ञानू तुझ्या काय? ह्या आमच्या जिल्हा परिषदच्या मॅडम आहेत। यांनीच हा बाजार भरवला होता। आता ह्या मॅडम म्हटल्या आता आम्ही पण काहीतरी खरेदी करू, म्हणून मॅडम सुद्धा देखील या ठिकाणी खरेदी करत होते। कशी आहे मेथीची भाजी? 10 रुपयाला आहे का? ओके। तुमच्याकडे पण मेथी आहे का? कशी आहे? चांगली आहे का? त्यांच्याकडे पण 10 आहे, तुम्ही काही कमी करणार का? कार्तिक तुझ्याकडे काय? फ्लावर कशी आहे? 10 रुपयाला किती? एक आहे का? चांगली आहे ना? तुझ्याकडे काय? काय तुझ्याकडे? संपलं सगळं? किती रुपये आता ते? किती रुपयाला आहे? हा 20ला आहे का?
या सर्व लहान मुलांना घडवण्याचं काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करत असते. व्यवहार ज्ञान कसं यावं यासाठी ह्या आठवड्याचा बाजार भरवलेला होता व दरवर्षी हा आठवड्याचा बाजार आमच्या भटकळवाडीमध्ये जिल्हा परिषदची शाळा नेहमी भरवतच असते. यामुळे मुलांचा पाया भक्कम होतो. शेपूची भाजी आहे का? किती रुपयाला? 10 रुपयाला. भोपळा कितीला आहे? भोपळा आहे का? कोणता आहे? डांगर भोपळा आहे का? 10 रुपयाला आहे का? वा वा. किती रुपये? 20 रुपयाला का? काय फ्लावर का कोबी? कोबी आहे काय? ओके. तुमच्याकडे लाडू आहे का? कसे आहे लाडू? केवढ्यात आहे? कशाच आहे बरी? अजून काय? अरे काय काय घातलंय? हा, चपातीचा लाडू सांग ना. मग काय म्हणलं काय? इंग्लिश मिडियमला जर मुलं असते तर यांना कोबी काय फ्लावर काय काहीच माहीत नसतं. आमच्या जिल्हा परिषदमध्ये सर्व मुलांना ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी होत असतं. म्हणून जिल्हा परिषद शाळा सगळ्यात बेस्टच बरं का. लेमनच्या गोळ्या पण आता मी थोड्याशा खरेदी केल्या आणि म्हटलं आता चला कांदे बघूयात कसे आहेत. कांद्यांचा रेट ऐकून तर मला कानातच अटॅक आला. ऐका तुम्ही आता कांद्याचा रेट काय. थोड्या वेळात तुम्हाला ते पण ऐकून दाखवतो. आता या ठिकाणी पोहेसुद्धा होते. आता हे पोहे वाटतात का मंचुरियन खातात. म्हटलं आता भूक लागली होती खावा खावा काही हरकत नाही. पोहेसुद्धा या ठिकाणी विकायला बाजारामध्ये होतेच. आणि आमचे आयुष लेंडे यांनीसुद्धा घावन 10 रुपये प्लेट म्हणून विकायला ठेवलेली होती. आता म्हटलं आता गव्हाण्याची थोडीशी टेस्ट करूयात. टेस्ट केल्यानंतर आता पुढे आमचे हर्षल साहेब तर पार बॉबीचा अख्खा पिटराच घेऊन बसले होते. बॉबी केक वगैरे सगळं. आणि इकडे आमचा वडापाव चहा. आमच्या पिऊने इथं वडापाव आणि चहा स्वतः बनवून आणला होता. आणि इकडे आमच्या लेंडे कंपनीचं मंचुरियन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मंचुरियनचा बेद या ठिकाणी केला होता. दरवर्षी यांचे मंचुरियन आम्हा सर्वांनाच खूप आवडतात. कसे बटाटे? 4 किलो. आणि कसं किलो आहे? 40 रुपये का? 5 किलो घेतल्यावर ते काही डिस्काउंट भेटेल का? आमच्या जिल्हा परिषदच्या मॅडमनी सुद्धा या ठिकाणी मंचुरियनवरती ताव मारलेला होता. त्यांचाही थोडासा व्हिडिओ घेतला. म्हटलं आता तुम्हालाही फेमस करू. इकडं आमचे बाळूनाना मस्तपैकी कोथिंबीर घेत होते. बाळूनाना म्हटलं काय घेतलं? बाळूनाना म्हटलं हे काय कोथिंबीर घेतली. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. आमच्या वसंत नानांनी देखील पावटा घेतला होता. म्हटले महाराज तुम्हाला देऊ का? म्हटलं अहो नको आम्हाला घ्यावं तुम्हालाच काही हरकत नाही चला. खूप सारी खरेदी या ठिकाणी झाली. सर्वांनी मनसोक्त बाजाराचा आनंद लुटला. इकडे आमचे भटकळबाईसुद्धा लेमनच्या गोळ्या घेत होत्यात. त्यांना म्हटलं मला पण एखादं पाकिट घ्या. म्हटले घेते थांबाळा घेते. म्हटलं आता त्यांनी आम्हाला लेमनच्या गोळ्या सारल्या. कांद्याचा रेट ऐकून तर पर आमच्या कानातच अटॅक. तेवढ्यात आमचे सतीश मेंबर आमचे पिंपळवंडी ग्रामपंचायतचे सदस्य सतीश काकडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना म्हटलं करा काहीतरी खरेदी. म्हटलं या काय खरेदी करायला चालू आहे. मग आमच्या मेंबर साहेबांनीसुद्धा कोबीचा कांदा खरेदी केला. भरपूर भाजीपाला खरेदी केला. आणि म्हटले अहो महाराज तुम्ही पण घ्या. म्हटलं आमच्या आईसाहेब या ठिकाणी आल्यात त्या खरेदी करतायत. म्हटले बरं काय हरकत नाही. म्हटलं आता आम्ही व्हिडिओज काढतो तुम्हाला सर्वांना फेमस करतो. आणि आमचे मंगेशांनाही या ठिकाणी उपस्थित. जिल्हा परिषद शाळेचा आठवडे बाजाराचा जो कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये खरं तर लहान लहान मुलांनी बऱ्याच वस्तू घडून आणल्यात. मग त्यात भाजीपाला असेल, काही स्वतः काही आयटम बनवले, वडापाव असेल किंवा मंचुरियनसारखे आयटम. खरं तर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेला हा कार्यक्रम या स्कूल कमिटीचे अध्यक्ष
आपले प्रवीण भाऊ मोठ्या भाऊ उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य सतीशजी काकडे, माजी सदस्य आपले मंजिलभाऊ भटकळ आणि उपस्थित सर्वच आमचे सगळेच उपस्थित कार्यकर्ते. खरं तर एक चांगलं नियोजन त्यांनी केलं आहे. लहान मुलांना याच्यातून म्हणजे दैनंदिन जीवनामधला व्यवहार करावा यासाठी खरं तर या बाजाराचं आयोजन आणि त्यातून खरं तर लहान मुलांमध्ये असणारा उत्साह आज इथं पाहायला मिळतो. खूप चांगलं नियोजन सर्व स्कूल कमिटी असेल, ग्रामस्थ असतील, शाळेचे शिक्षक असतील यांनी केलं आणि चांगल्या पद्धतीने मुलांना खरं तर व्यावहारिक ज्ञान याच्यातून मिळतं आणि ह्या उद्देशाने केलेला हा कार्यक्रम मी खरं तर शाळेचे असणारे त्यांचे शिक्षक त्यांच्या समाजाचा आभार मानतो, ग्रामस्थांचा आभार मानतो की एक चांगला उपक्रम यातून मुलांना खरं तर व्यावहारिक ज्ञान येईल अशा पद्धतीने केलेला कार्यक्रम आज अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने इथे संपन्न होत आहे. आम्ही उपस्थित सर्वांच्या वतीने खरं तर या उपक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटकळवाडी येथे आज विद्यार्थ्यांच्या वतीने आठवडे बाजार भरवण्यात आलेला आहे. सर्व पालक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि सर्वांनी ताज्या भाज्या खरेदीचा खाऊगल्लीचा आस्वाद घेतलेला आहे. या उपक्रमामुळे व्यवहार ज्ञान मुलांना व्यवहार ज्ञानाची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. अशा प्रकारे आमच्या सर्वांची मुलाखत घेतली, मंगेश अण्णांची मुलाखत घेतली आणि आमच्या जिल्हा परिषदच्या मॅडमचीही मुलाखत घेतली आणि या ठिकाणी आठवडे बाजाराचा संपन्न झाला. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग